ऑडिओ नंबर 12, जॉय ऑफ बीइंग, म्हणजे आपण असण्याचा आनंद. मी चारुशिला बिराजदार. आपण एकार्ट टोले यांचं पॉवर ऑफ नाऊ हे पुस्तक अवलोकन करत आहोत, याचा अभ्यास करत आहोत, त्याचा आनंद घेत आहोत. तर स्वतःला मानसिक वेळेच्या स्वाधीन जेव्हा आपण करतो, त्यावेळेला आपण आपलं ना स्वातंत्र्य गमावतो. तर आपण कायम ना आपल्याला बंधनात राहायला आवडतं, परावलंबित्व आवडतं. तर हे जर स्वातंत्र्य आपल्याला जपायचं असेल, आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती, तर आमच्या कृष्णानंद गुरुजींचे जे गुरु होते, अमर गुरु, त्यांना सगळे विचारायचे की मला मुक्ती कधी मिळेल या त्रासातनं, कष्टातनं. तर त्यावेळेला ते सांगायचे की अरे मुक्ती तर तुमच्या खिशात आहे, आत्ता मुक्ती, ॲट दिस मुमेंट. तुम्हाला फक्त ती मुक्ती हवी आहे का नको आहे खरंच याचा विचार करायचा आहे. तर आपल्याला ना मुक्तीच नको असते, आपल्यालाच बंधनात अडकायचं असतं. मनाचं जे बंधन आहे, भूत भविष्य काळाचं हे बंधन आहेत, ही सगळी बंधनं झुगारून टाकायची आहेत आता आपल्याला. नाही आपल्याला आता दुःखात दरवेळेला पडायचं, दुःखाच्या अडचणांच्या खाईत नाही पडायचं. तर त्याच्यासाठी ते सांगतायत ऑथर इथे, किंवा लेखक आपल्याला सांगतायत पॉवर ऑफ नऊ या पुस्तकामध्ये, की आपण असण्याचाच आनंद घ्या. तर एक सोपं तंत्र त्यांनी आपल्याला इथे सुचवलंय, की आपण सारखं ना प्रत्येक क्षणाला स्वतःला विचारायचं, की ॲम आय हॅपी? मी आनंदी आहे का? मला आनंद वाटतोय का? मला हलकं वाटतंय का? आणि तसं वाटत नसेल, तर असं समजायचं, की मानसिक वेळ या जी राक्षस आहे, त्याने आपला ताबा घेतलाय. आणि जीवन म्हणजे एक अवघड संघर्ष आणि ओझं आहे, असं आपल्याला त्यावेळेला वाटतं. तर दरवेळी हे प्रश्न विचारायचे, की मी आनंदी आहे का? मला सहजता माझ्या आयुष्यात आहे का? आणि मला माझं जीवन म्हणजे संघर्ष वाटतोय का? जर आनंद, हलकेपणा, सहजपणा वाटत नसेल, तर जे करताय ते कसं, कसं करताय आणि ते कसं बदलता येईल याकडे नजर ठेवा. जे करताय त्याच्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा. त्यातून काय लाभ मिळणार आहे, हानी होणार आहे याकडे बघू नका. तर हेच त्यांनी मला खूप आनंद होतो या पुस्तकामध्ये स्पष्ट भगवद्गीतेचा रेफरन्स दिला आहे, मेन्शन केलेलं आहे, की भगवद्गीतेमध्ये हे खूप एक जुना ग्रंथ आहे आणि त्यांनी असं सांगितलंय, की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर आज विदेशी लोकही आपल्या ग्रंथाचा आधार घेऊन हे गृहीतक मांडतायत. याबद्दल मला खूप आनंद वाटतोय, की अशा सर्व तत्वज्ञान एकत्र व्हावे, सर्व संतांनी एकत्र यावे, साधूंनी एकत्र व्हावे आणि मग आपली जी ऊर्जा वाढेल सगळ्यांची, त्याचा मग अवर्णनीय आनंद आहे आणि त्याचा अतुल्य आपल्याला बळ त्याच्यामधून मिळणार आहे, अशी माझी नक्की इच्छा आहे. तर कर्मण्यवाधिकारस्तेचा रेफरन्स संदर्भ घेताय तिथे ऑथर, आणि मग त्यांनी सांगितलंय की तुम्ही वर्तमानात राहा, ते पूर्णपणे स्वीकारा. कारण तुम्ही एखादी गोष्ट पूर्णपणे जेव्हा स्वीकाराल, तेव्हा तिचा विरोध नाही करणार. आणि ज्या क्षणी तुम्ही वर्तमानाचा पूर्ण स्वीकार कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा स्वीकार पण कराल आणि त्याचा आदर पण कराल. तर वर्तमान क्षणाचा आदर करा, स्वीकारा. सारखं कटकट करू नका, भांडू नका, असं ते आपल्याला सांगतायत. सारखी तक्रार करू नका. तर त्यामुळे तुमचे दुःख पूर्णपणे जाईल. त्यामुळे तुम्ही जे करताय ते पूर्ण गुणवत्तापूर्ण कराल, काळजी व प्रेमाने कराल. एखादी अगदी साधी गोष्ट जरी असेल, तर मला परत-परत कृष्णानंद गुरुजींची खूप आठवण येते आहे. म्हणजे प्रत्येक आपल्याला अ, याच्यामध्ये संदर्भ द्यायला आवडेल, की ते जेव्हा कॉफी प्यायचे, तेव्हा ते अत्यंत शांतपणे कॉफी प्यायचे. म्हणजे ते सांगायचे साधक, की आम्ही त्यांच्या खोलीत जरी गेलो तरी त्यांना लक्षात यायचं नाही. म्हणजे ते इतके छान शांतपणे ते कॉफी पिण्याचा आनंद घ्यायचे. किंवा लिहीत असले तर कोणी गेलं तरी त्यांना फरक नाही पडायचा किंवा त्यांचं लक्ष नसायचं. ते लिहीतही इतके मनापासून लिहीत असायचे, की त्यांना कळायचं देखील नाही कोणी आलेलं. सो अशी प्रत्येक गोष्ट अतिशय गुणवत्तापूर्वक आणि प्रेमाने करा. कारण स्वीकार केला की आपण आदर करतो. आदर केला एखाद्याचा की आपण त्याच्यावर प्रेम करतो. तर हेच आपल्याला इथे या पुस्तकामध्ये सांगितलंय, की कुठल्याही फळाची अपेक्षा न करता फक्त क्रियेकडे लक्ष द्या आणि आपल्या कामावर लक्ष द्या आणि आपोआप त्याचं फळ मिळतं. त्यामुळे परत एकदा आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, तत्त्वज्ञानाचा अभिमान वाटावा, असा संदर्भ या बेस्टसेलर बुकमध्ये सुद्धा घेतलेला आहे. आता जेव्हा त्यांनी सांगितले, की वर्तमानापासून पळण्याचा आपला स्वभाव थांबतो ना, त्यावेळी आपल्याला आपण असण्याचा, अस्तित्वाचाच आनंद होतो. आणि ज्यावेळी आपण वर्तमान क्षणात राहतो, त्यावेळेला तुम्हाला तुमचे अस्तित्व जाणवतं, असं आपल्याला ऑथर इथे सांगतायत. एक प्रकारची शांतता जाणवते, स्तब्धता जाणवते.
तुम्ही कुठल्याही भविष्यकाळाचे सुख अगर समाधान मिळेल या आशेवर जगत नाही, असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. किंवा मुक्तीसाठी धडपड करत नाही. आता म्हणूनच मी कायम सतत साधकांशी बोलताना असं माझा एक विचार असतो, की संवाद साधताना मला असं सांगायलाही आवडेल, की आपण का अध्यात्म करतोय याचं एक उद्दिष्ट किंवा काय आपल्याला कुठे पोचायचंय. आपण ब्लाइंडली कोणी सांगितलं हे करा, की हे करा, ते करा, की ते करा असं करत राहतो. तर मला पुढच्या 6 महिन्यात कुठे पोचायचंय याच्यावर प्रयत्नपूर्वक स्वतःवर काम करून पुढच्या 6 महिन्याचं ते उद्दिष्ट ठरवून घ्यावं. तर आध्यात्मिक साधकांनी प्रत्येक वेळेला म्हणजे खूप वेळेला मी बघते, की एक जण गेला, की त्याच्यामागे 100 लोकं जातात. मग म्हणजे काय हे बरोबर आहे, हे नाही, हे मला योग्य आहे, ह्याचा कोणीच विचार करत नाही. तर साधनेमध्ये गोल ठरवून घ्या, की आता पुढच्या 6 महिन्यात मला जिभेवर ताबा आणायचा आहे. मग तो खाण्यात असो, नाहीतर बोलण्यामध्ये असो. मग त्याच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये मला पंचेंद्रियांची जी हावभाव आहे, त्याच्यावर ताबा आणायचा आहे. म्हणजे दरवेळेला मला छान वास असला, की मी तिकडे जाणार किंवा छान बघायला मिळालं, की मी तिकडे जाणार. असं न करता पंचेंद्रियांवर ताबा मला मिळवायचा आहे. हे पुढच्या 6 महिन्याचा गोल. त्याच्या पुढच्या 6 महिन्याचा गोल असा असू शकतो उद्दिष्ट, की मी पटकन प्रतिक्रिया नाही देणार. मी थांबीन. मग त्याच्या पुढच्या 6 महिन्यात असं स्वतःवर काम करत गेलो ना, की ते गुणवत्तापूर्ण काम होतं. तर त्यामुळे तुमच्या मनातली आतली स्थिती तर कोणी बदलू शकत नाही. तर आपण फल अपेक्षा न करता, लाभहानीचा विचार न करता, मुक्ततेसाठी धडपड न करता, छोट्या हळू-हळू गुणवत्तापूर्ण बदल करत गेलो, तर आम्हाला नाही वाटत, की अध्यात्म फारसं काही अवघड आहे किंवा म्हणजे ध्यानही खूप सोपं होऊ शकेल आणि जमू शकेल. तर ज्यावेळेला आपल्या आयुष्यातनं मानसिक वेळ जातो, अस्तित्वातूनच जातो, तेव्हा मग आपल्याला खूप आनंद होत राहतो आणि मग आपण खरोखरच श्रीमंत होतो, यशस्वी होतो आणि आपण आतल्या मनाचा जो गाभारा आहे, ज्याला मी मगाशी आपल्याला सांगितलं चिद आकाश किंवा हृदयातली एक मोकळी जागा आहे. तर चिद आकाशाचं गुरुजी कृष्णानंद आम्हाला ध्यानही शिकवायचे. तर त्या चिद आकाशाशी आपण जर कनेक्टेड राहिलो, तर मात्र आपण यशस्वी होऊ आणि मग आपल्याकडे परिपूर्णता येईल. मग आपण सारखं इकडे-तिकडे शोधणार नाही, की मला परिपूर्णता नाही, अस्वस्थता, बेचैनी ही आपल्यामध्ये राहणार नाही. कारण मी परिपूर्ण आहे. मला काहीच अचीव्ह करायचं नाही. मला काहीच मिळवायचं नाहीये. मग त्यांना पुढे लेखकाला प्रश्न विचारला, की या मनाच्या परिपूर्ण अवस्थेत आपण बाह्य जगातील उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो का? म्हणजे फॉर एक्झाम्पल मला प्रमोशन मिळेल का? आता व्यावहारिक जगाचा विचार केला तर. असे आपल्याला काय-काय हे उद्दिष्ट असतात, की मला आता गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे किंवा कुठल्याही सांसारिक गोष्टी मिळवायच्या आहेत. तर त्या आपण पोहोचू शकू का त्या गोष्टींपर्यंत? जर आपण ह्या परिपूर्ण अवस्थेत गेलो तर. म्हणजे शक्यतो साधक असं बघतायत प्रश्न विचारणारे, की आध्यात्मिक आणि मानसिक आपण सांगड घालू शकतो का? आध्यात्मिक आणि आपली ह्या बाह्य जगातील किंवा सांसारिक जगाची याची सांगड घालू बघतायत साधक आणि हा प्रश्न विचारलाय. तर तिथे एकाच टोले आपल्याला असं उत्तर देतायत, की हो अर्थात आपण हे करू शकतो. पूर्ण अवस्थेतही उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो बाह्य जगातील. पण त्यांनी पुढे उत्तर दिलंय, की आता आपल्या भासमान अपेक्षाच राहणार नाही. कारण कोणी मला आनंदी करेल किंवा बाह्य जगातून मला काही मिळवायचंय आणि काही मला इथेच हासिल करायचे आहे किंवा कुठले उद्दिष्ट गाठायचे असं काहीच राहणार नाही. कारण मला हे आता पूर्ण खात्री पटेल, की हे जग फक्त आकार, हानी आणि लाभ याचं बनलंय आणि आता खोलवर अंतःकरणात खूप आनंदी, खेळकर अशी ऊर्जा आहे आणि ती मानसिक वेळेपासून खूप लांब आहे. हे जेव्हा मला पटेल, तेव्हा मला हे काही मिळवायची आणि हे मिळवल्यावर मला आनंद होईल, ही अपेक्षाच राहणार नाही. आणि मग तुम्ही आता कुठलेही उद्दिष्ट गाठण्यासाठी धडपडच करणार नाही. आता तुम्हाला ध्येयपूर्तीसाठी भीती, राग, असमाधान हे येणार नाही. कारण कसं होतं, की समजा गीतेमध्येच भगवद्गीतेमध्येच श्लोक आहे, की आधी इच्छा उत्पन्न होते. मग ती इच्छा प्रयत्न करतो आपण, की ती इच्छा परिपूर्ण होईल. ती परिपूर्ण नाही झाली, की राग येतो. राग आला, की प्रतिक्रिया देतो आपण आणि मग त्यामुळे बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश झाल्यावर श्रीकृष्ण म्हणतात, की "बुद्धिनाशात प्रणश्यती." तर हा जो ही जी दुष्ट साखळी आहे, ती आता तोडूनच टाकली ना आपण. त्यामुळे रागच येणार नाही. इच्छा नाही पूर्ण झाली, ध्येयपूर्ती नाही झाली, तर राग येणार नाही. राग नाही आला तर बुद्धीचा नाश होणार नाही आणि बुद्धीचा नाश नाही झाला तर बुद्धिनाशात प्रणश्यती म्हणजे मग माझा ऱ्हास होणार नाही किंवा मी खाली जाणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला काही बनावं
काही मिळवावं हे आपल्या मनाची किंवा आतमध्ये कुठेतरी अपरिपूर्णता असते. म्हणून आपल्याला वाटतं हे मिळालं की मला आनंद होईल, ते मिळालं की आनंद होईल, ते मिळालं की आनंद होईल. तर आता आपण परिपूर्ण आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे गुलामच नाहीये आणि आपण हरू ही भीती पण आपल्याला नाहीये. कारण ही जी भीती आहे ती म्हणजे आपला अहंकार आहे. आता आपण काय करतो अमरत्व शोधायलाच जाणार नाही आणि लाभ, हानी, आकाराच्या जगात अमरत्व असणं अशक्य आहे. पर्मनन्सी नसतेच. काहीच टिकत नाही. अजरामर काहीच नाहीये. अमर काहीच नाहीये. त्यामुळे लाभ, हानी, जडत्व जिथे आहे, जिथे आकार आहेत, त्या जगामध्ये आपल्याला काही अमर आहेत, आयुष्यभर टिकणाऱ्या गोष्टी काही नाहीच आहेत. आणि मग त्यांनी सांगितलंय लेखकाने, की तुम्ही माणसे, व्यक्ती आणि घटना आणि जागा ज्या तुम्हाला आनंद करतात त्याच्यामागे जाणार नाही. कारण तुम्हाला इथे कळते, की तुमच्या अपेक्षा जर त्यांच्याकडनं पूर्ण झाल्या नाहीत, तर तुम्ही परत दुःख होणार आहेत. तर कसं आहे, की ज्ञानात दग्ध कर्माणी हे सुद्धा भगवद्गीतेत सांगितले, की ज्ञान झालं आपल्याला, की मग कर्म आपली संपतात. तर ह्याचं आपल्याला ज्ञान होईल, की अरे एखाद्या व्यक्तीच्या मागे गेलो आणि आपण जर त्या व्यक्तीच्या अपेक्षा नाही पूर्ण करून शकलो, तर शेवटी ती जी व्यक्ती आहे, ती आपल्याला सोडून देणार आहे. ती आपल्याशी तेवढे संबंध ठेवणार नाहीये. तर शेवटी या बाह्य जगात आत्मनस्तु कामाय ही जी याज्ञवल्क्यांची फिलॉसॉफी आहे, की शेवटी सगळं स्वतःसाठी म्हणून हे नाते-रिश्ते आहेत. तर ते आता मला कोणाला काही मिळवायचंच नसेल, तर ह्या नाते-रिश्त्यांचंही त्याचं फारसं महत्त्व इथे टिकणार नाही. असं याच्यामध्ये लेखकाला सांगायचंय, की मी आतमध्येच परिपूर्ण आहे. ह्याच्यात कोणाविषयी राग नाही, लोभ नाही, हानी नाही, कुठली इच्छा नाही. तर अशा परिपूर्ण अवस्थेत मी राहणार आहे. आणि आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्टीचा स्वीकार कराल, सत्कार कराल आणि कुठलेही आकार असो, तर ते जे तयार होतात ते नष्ट होणार आहे. म्हणजे जातस्य ही ध्रुव मृत्यू हे गीतेमध्ये सांगितलंय, की ते आकार तयार झालेले नष्ट होणार आहेत. त्यामुळे जे खरंच नाहीये त्याच्यामागे आपण धावणार आहोत का? हा प्रश्न आपण म्हणजे आपोआपच ते सुटेल. जसं पक्व फळापरी मी पण त्यांचे गळून पडले हो, त्यांना जीवन कळले हो. तर हे आपोआप सुटणार आहे सगळं आणि मग आपण कशाच्याही मागे धावणार नाहीये. आणि जर अशी मानसिक स्थिती असेल, तर आपोआपच "न मागे तयाची रमा होय दासी." तसं तुम्ही आपोआपच यशस्वी होणार आहात आणि तुम्हाला मग विजय नक्कीच मिळणार आहे आणि तुम्ही या बाह्य जगामध्ये आपोआप अतिशय यशस्वी होणार आहात. चांगले उद्योगपती किंवा काय जे तुम्हाला बाह्य जगात मिळवायचं आहे, ते आपोआपच बाय प्रॉडक्ट म्हणून येऊ देत. ते मिळवावं म्हणून उद्दिष्ट न ठेवता, आपल्या या मानसिक स्थितीमुळे आपण आपोआपच ते आपल्याला मिळणार आहे. सगळी ऐहिक सुखं आपल्याला मिळणार आहेत. किंवा जी इच्छा करू ती आपली पूर्ण होणार आहे. याचं कारण काय असेल? आपला मन हे त्याची फोकस्ड पॉवर असेल. आपण वर्तमान काळात राहणार आहोत. आपली मानसिक ऊर्जा आपण खर्च करणार नाही आहोत भूत आणि भविष्यावर आणि वर्तमान काळ गुणवत्तापूर्ण म्हणजे अतिशय उज्ज्वल असं भविष्य आहे आणि उज्ज्वल जेव्हा आपल्याला भविष्य असतं, तेव्हा मग भूतकाळी पश्चात्ताप पूर्ण नसेल, रिग्रेट्स नसतील भूतकाळाचे. कारण आपण प्रत्येक कृती अतिशय जागरूक अवस्थेत आणि गुणवत्ता पूर्णच केली असेल. तर इथे आपल्याला बाह्य जग किंवा सांसारिक सगळ्या प्रापंचिक आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याही आपल्याला मिळणार आहेत आणि आध्यात्मिकही दुहेरी बेनिफिट मिळणार आहेत. आपल्या मनाची आपण ताकद जपून ठेवणार आहोत आणि जिथे पाहिजे तिथेच ती वापरणार आहोत आणि मग सगळ्या आपल्या ऐहिक जगातील इच्छा पूर्ण होणार आहेत. तर इथे आपला तिसरा धडा संपलेला आहे. आभारी आहे. काही शंका असल्यास जरूर विचाराव्यात आणि आता आपण पुढच्या धड्याला सुरुवात करणार आहोत ऑडिओ नंबर 12 मध्ये.